शिवपुराणात इतका सुद्धा उल्लेख आहे की कुत्र्याचा स्पर्श केलेली वस्तू देवाला चालत नाही, पण कुत्र्याने जर स्पर्श करून घेतला, हुंगून घेतला तो प्रसाद आणि त्याला जर भस्मामध्ये मिसळून करून परत स्वच्छ करून घेतलं तर तो भस्माचा लावलेला प्रसाद सुद्धा भगवंत लागले स्वीकार करतो. इतकं पवित्र भस्म आहे. भस्म इतकं पवित्र आहे कारण भस्म हा शेवटचा विषय. भस्मानंतर काहीच नाही आहे, बरोबर आहे ना. भस्माच्या नंतर काय होणार आहे पुढे? काहीच नाही. त्याच्या पुढची स्थिती काहीच नाही आहे. भस्म ही सगळ्यात शेवटची स्थिती आहे. लोक बोलते तो जला के खाक कर दूंगा, राख कर दूंगा, जला के भस्म कर दूंगा तुझे. हे जे भस्म आहे ना शेवटची परिणिती, त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही गाडी. इसलिए भस्म सबसे शुद्ध है, भस्म पवित्र है. त्याच्यामध्ये त्या त्रिपुंडाच्या मध्ये 9 देवतांचा वास आहे. अन्य सुंदर विश्लेषण आहे. आणि जर तुमच्याकडनं भस्म धारण करता येत नसेल, शिवपुराणात सांगितलंय की जल ही भस्म आहे.